अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। पोलीस कस्टडीत असलेल्या एका महिलेकडून शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सायबर फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित महिलेला अटक करण्यात आली होती। नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुमारे 70-80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तिच्यावर आरोप आहे। न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते। दरम्यान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एएसआय राजेश जाधव यांनी कस्टडीत असलेल्या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप समोर आलाय। या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने ही बाब एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितली। त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली। प्रकरणाची गंभीर दखल घेत एएसआय राजेश जाधव यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून आरोपी अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरते आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती सायबर पोलीस निरीक्षक अनिल जुमले यांनी दिली आहे। वर्दी घातली वर्दी घातली वर्दी घातली आणि काय कारवाई झाली? सायबर पोलीस स्टेशन अकोला येथील एका 80 लाखाच्या फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाला आम्ही अटक केलेली आहे। त्यामध्ये त्यांचा काल 4 दिवसाचा PCR मिळालेला आहे। PCR मिळाल्यानंतर दिवसभर इन्क्वायरी करून त्या महिलेला आम्ही महिलाच्या लॉकअपमध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला टाकलेलं होतं। त्या ठिकाणी ड्युटीवर असलेला अंमलदार एएसआय राजेश जाधव यांनी तिला तू खूप स्मार्ट आहे, तुझी मुलगी तुझ्यासारखी स्मार्ट असेल असं म्हणून शरीर सुखाची मागणी केली व त्या बदल्यात 10,000 रुपये देतो असं सांगितलं। त्यामुळे ती महिला घाबरल्यामुळे ती माहिती आमच्यापर्यंत आली। आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या पीडित महिलेची आम्ही फिर्याद घेतली। संबंधित दोषी एएसआयवर गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सरांना दिली। माननीय SP सरांनी त्याला त्वरित निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।